प्रणय तोरणे आपण जर कुठं असाल तर व्यासपीठावरती या. चला प्रणय तोरणे आपण या. यस इथे मॅच रंगली जाते चिलठण आणि त्याच्या विपक्षात असेल कराले दोन्ही मात्र कराडे टीम. यस इथे जर पाहिला तर दोन्ही एकताच ताकदीचे संघ एकामेकाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. अगदी कोण कोणावरती हवी ठरेल या उत्तरार्थात देखील पाहायला मिळेल. परंतु इथे पूर्वार्थाचा खेळ इथे देखील सुरुवात होती. फलंदाजाची जोडसाखळी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. भावेश गायकर आणि त्याच्या जोडीला सनी गायकर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आदित्य मोर्या. इथून मॅचला सुरुवात होती. गोलंदाजीसाठी आदित्यला आपण पाहू शकाल पहिलं P1चं पहिलं षटक. गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य सज्ज झाला स्ट्राइक एंड वरती. इथे पहिला चेंडू अगदी जर पाहिला तर बॉडी वरती चेंडू पिचिंग केला होता. परंतु जर पाहिला तर एस्टॅन वरून चेंडू मात्र निर्धाव आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाजांना. नक्कीच सुरुवात देखील सुंदर केली जाते मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा जागा बनवल्या. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी जमिनीला घासत पुसत चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. इथे पहिला चेंडू मात्र डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथे आक्रमण केलाय फलंदाजांना. चौकार आलाय. इथे ब्लॉक होल्डचा मारा जशास तसं उत्तर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये देतोय गोलंदाज आदित्य. नक्कीच पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर दुसरा चेंडूवरती चौकार आला आणि तिसरा चेंडू देखील डॉट आलाय. इथे जर पाहिलं ना तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं गोलंदाजांना आणि त्याचं उत्तर देखील फलंदाजाकडे नव्हतं. नक्कीच इथं बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट आलाय. इथून अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी गुडलेन स्पॉट वरती पिचिंग झाल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अजून एक वन मोर डॉट बॉल. काय अफलातून गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आज एक चौकार बगलता 3 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत गोलंदाज आदित्यना. अजून एक समोरच्या दिशेना फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक पोहोचला होता पण अगदी जर पाहिलं ना तर जजमेंट चुकीचं पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू मात्र 6 धावांसाठी येतोय फरार. 6 धावा. आयोजन केलंय दमदार मनोज झोरे या दादाच्या नियोजनात हाय पावर. यस इथे षटकार आला आहेच. नक्कीच जर पाहिला ना तर 2 लगातार डॉट चेंडू फेकल्यानंतर थोडंसं प्रेशर रिलीज केलं होतं फलंदाजांना. परंतु इथून फटका आलाय. प्रेशर आटवायचं काम देखील केलंय. 6 धावांना धाव फलक जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावरती. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय. प्रोटेक्शन देखील तैनात केलं गेलंय मिड विकेट रिझन मध्ये. इथे फेकी चुकीची आणि जजमेंट देखील चुकीचा आणि बॅकअप देखील चुकीचा. एका चेंडूवरती बऱ्याचशा प्रकारचे इथे घडले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. या चुका खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पंच धाबा किती? 4 धाबा. यस नक्कीच जर चौकार तिथूनच आला असता तर कुठेतरी
चिटणीस संघाला चांगला झाला असतं, परंतु थोडंसं पेट्रोलिंग करावी लागली. सॉरी, चिलटण संघाला माफी असावी. 4 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. यस, आज जर पाहिला तर बापूजी 11 चिलटण नावानं ही टीम खेळतीय. वरनाई भरणे चषक खऱ्या अर्थानं पाहतोय. मैत्री चषक 2025 खऱ्या अर्थानं आथरा रंगला जातोय. आजची तिसऱ्या रात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. पहिला षटक मात्र इथे कंप्लीट झालाय. 14 धाबा मात्र खर्च केला आदित्य गोलंदाजांना. आणि दुसरं षटक मात्र इथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निखिलला आपण पाहू शकाल. निखिल आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर P1च्या पहिल्या षटकामध्ये जी रनांची लयलूट करायची होती ती रनाची लयलूट देखील केली आहे. कारण 14 धाबा धाव फलकावरती. आता मात्र क्षेत्ररक्षण फुलवताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर 38 सर्कलच्या बाहेर आता 5 क्षेत्ररक्षक मात्र पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. इथून जर पाहिलं ना तर फटके एक्झिक्यूट करण्यासाठी थोडासा संघर्ष देखील करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथून जर पाहिला तर बॅटर देखील चांगल्या पाहायला मिळतात. अजूनही जर पाहिलं तर एकही फलंदाज बाद झाला नाही. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाजांना. फसवा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर लेग कटर होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं आणि इथे डॉट चेंडू आलाय. इथे सुरुवात तर सुरेख पाहायला मिळते, परंतु जर पाहिला ना सुरुवात चांगली केल्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये 1-2 फटके जरूर येत आहेत. इथे हेलिकॉप्टर लुक दिला. एक कव्हर रिझन मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षण देखील लाजवाब पाहायला मिळतो त्या ठिकाणी. 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबांना धाव फलक जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावरती. 16 धाबा आकडा आतापर्यंत गाठलाय चिलटण टीमनं. इथे मात्र बॅटची एज लागली आणि विकेट किपरनं मात्र इथे चुकी केली नाही. पहिला धक्का, पहिला गडी मात्र मैदानाचा बाहेर येतोय. फलंदाज सनी बॅक टू डगआउट. ठोक ढिजे चौकर षटकर मारी अरे गाजतैरावर गावाला आमच्या मैत्री चषक भारी. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. सोळा या आकड्यावरती मात्र पहिला गडी बाद झालाय. की दुसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र निखिलनं मात्र इथे विकेट प्राप्त करून दिल्या. खऱ्या अर्थानं ही सफलता करा विचार केला तर सलामीसाठी गेला होता सनी, तो बाद झालाय. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनीषला आपण पाहू शकाल. 1 डाऊनची भूमिका खऱ्या अर्थानं त्याचा खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली. 1 डाऊनची भूमिका जर पाहिली ना तर टीमचा पाठीचा कणा म्हणून मानला जातो. तोच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे ब्लॉक होल्डचा मारा. अगदी जर पाहिला ना 3 एष्ट्या वाकून ठेवल्यात. 1 मोर विकेट डाऊन, तू चल मैं आया असंच इथे दिसून येत आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 मोर विकेट डाऊन. गणेश देशमुख दादानी आज घेतलाय बघा हो पुढाकार. घेतलाय बघा हो पुढाकार. घेतलाय बघा हो पुढाकार.
तानाजी कडू दादा आज आयोजन करतन जोरदार, आयोजन करतन जोरदार, आयोजन करतन जोरदार. वरनाई आईच्या आशीर्वादानी भरले क्रिकेटची पंढरी, वरनाई आईच्या आशीर्वादानी भरले क्रिकेट. यस धन्यवाद. जरूर इथे या स्पर्धेचा टायटल सॉन्ग खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना श्री प्रभाकर दादा देशमुख, गणेश दादा देशमुख, तानाजी कडू तसेच मनोज झोरे यांना ही उभारलेली स्पर्धा खऱ्या अर्थानं अगदी जर पाहिलं ना तर बरेचसे प्रश्नचिन्ह इथे लागले होते. ही स्पर्धा होईल की नाही, होईल की नाही, परंतु इथे निसर्गानं देखील साथ दिली आणि ही स्पर्धा देखील आता आपण सुस्त पद्धतीनं मात्र पार पडती. खऱ्या अर्थानं तिसरी रात्र पाहतोय. आजची तिसरी रात्रीतील फर्स्ट राऊंडची तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. अगदी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल. इथे मात्र समोरच्या दिशेनं फटकाला जेव्हा पाहतोय अगदी जर पाहिला तर ऑन साइडच्या डोक्यावरून चेंडू मात्र फरार झालाय. 4 धाब्यांसाठी येतोय संघर्षाचा चौकार. गावाला आमच्या मैत्री चषक भारी गाजतय. यस धन्यवाद. इथे लॉंगॉनच्या डोक्यावरून खऱ्या अर्थानं चौकार आलाय. जर कॅचचा कॉल होता खऱ्या अर्थानं कॅच वरती जर क्षेत्ररक्षक गेले असते तर चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं. इथे मात्र स्क्वेअर चेंडू नक्की चौकार आल्यानंतर थोडासा धडपणा खाली पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाज निखिलला आपण पाहू शकाल थोडसा षटक देखील लांबवरचं पाहायला मिळत. अगदी जर पाहिला ना तर या षटकामध्ये विकेट देखील पाहायला मिळाले आपल्याला. 2 विकेट देखील आल्या त्या षटकामध्ये. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर बॅटरच्या मात्र ताडवरती चेंडू जाऊन आदळलाय. पंचांकडे दाद देखील मागितली होती परंतु पंचांना मात्र इथे ती दाद फेटाळून लावली. यस लेग बायच्या स्वरूपात बॅट कट. यस माफी असावी. इथे बॅट कट आहे. नक्कीच एकच धाव मिळते या चेंडूवरती. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. दुसरं षटक मात्र इथे कंप्लीट झालाय आणि 22 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल. तोपर्यंत देतोय डीजेला संधी. दोन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांना धाव फलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. 24 वरती मात्र 2 विकेट मात्र गमावलेत चिलठण या टीमनं. नक्कीच
इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी जर पाहिला तर स्लोपर चेंडू पाहायला मिळाला. बॅक ऑफ द हँड हा चेंडू मात्र डिलिव्हर्ड केला आणि थोडीशी उसळी देखील घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे चेंडू येतोय डॉट. इथे पुन्हा एकदा चांगली पिचिंग पाहायला मिळते. अगदी जर पाहिला तर पंचांकडे दात देखील मागितली होती परंतु पंच देखील आमचे तटस्थ डोळ्यात तेल घालून मात्र इथे अंपायरिंग करतात. त्यांचं देखील कौतुक करूया. इथून पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. अगदी जर पाहिला ना तर जितू गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून मात्र ऑनसाइडला फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली. इथे जर पाहिला तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये भावेश आणि त्याच्या जोडीला साहिलला आपण पाहू शकाल. नक्कीच 2 धावा धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे मात्र ट्रॅकर चेंडू होता परंतु इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर बॉडी पासून थोडासा लांब ठेवला आणि इथे जर पाहिला तर बॅटर देखील बीट आणि विकेट किपर देखील बीट झाले होते. इथून डॉट चेंडू आलाय. तो कोणताही जर पाहिला तर संकट आला नाही या चेंडूवरती. इथून ऑन साइडला फटका दिमागदार पाहायला मिळतोय. अगदी लॉन्ग स्टॉप रिझन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. 4 धाब्यांसाठी गोळी सोबगानं येतोय चौकार. मध्ये तर चांगले टोटल मात्र इथे उभारण्याचं काम मात्र चिल्टन टीम करेल. चला मॅचला सुरुवात करा. जास्त बेल खर्च करू नका. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणयला आपण पाहू शकाल. या वेळेस मात्र बाटची खडा आणि विकेट किपरने अप्रतिम झेल मात्र टिपला गेलाय. अजून एक धक्का. तिसरा गडी मैदानाचा बाहेर येतोय. डीजे मात्र विकेट प्राप्त केली. यापेक्षा काय गोलंदाजाला हवंय. नक्कीच इथे कॉन्फिडन्स मात्र हाय लेवलला असेल या गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळते. अगदी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आदर्शला आपण पाहू शकाल. आता आदर्शला मात्र इथे बॅट चालवावी लागेल कारण
10च्या सरासरीनं आतापर्यंत चालली. अजून जर पाहिलं तर स्वागबरचं षटक. इथून मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, परंतु इथे पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. इट इज वाईट चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर 180 धाव मात्र धावफलकावरती लागली जाईल. 31 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. इथे मात्र जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र स्क्वेअर फेकलाय. इथे पुन्हा एकदा लाबिन चेक करावी लागेल. इथे पुन्हा एकदा मात्र 180 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र पुन्हा एकदा स्कोर बोर्ड वरती वाढ होती. 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे टीम चिलटन टीम. या वेळेस मात्र पुढे सरसावून फटका खेचायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. इथे मात्र स्क्वेअर चेंडू अगदी जर पाहिलं ना तर व्हाईटचे हॅट्रिक झाली आहे नक्कीच. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर मात्र 3 चेंडू मात्र लगातारचे इथे स्क्वेअर फेकलेत गोलंदाजांना. अगदी जर पाहिला तर 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अगदी जर पाहिलं ना तर बॅटर कुठेतरी दडपणाखाली हवा होता, परंतु इथे गोलंदाज थोडासा दडपणाखाली पाहायला मिळतोय. इथे हा ट्रॅकर चेंडू आणि त्याला पुल केलाय. चेंडू मात्र सक्सेसफुल. 6 धाब्यांसाठी बिग 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 6 धाबा येतोय षटकार. इथे झेलची संधी होती आणि इथे चुकीची जजमेंट खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. अगदी जर पाहिला ना तर पहिला टप्पा उचलायचा होता, परंतु तिथे टप्पा मात्र उचलता आलं नाही. चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावांसाठी अजून एक तडाखा. 4 धावा डीजे. देखील तोच पाहायला मिळतो. अगदी जर पाहिला तर आता कोणतीही चुकी करणार नाही, परंतु 2 धावा देखील रोखू शकत नाही. या चेंडूवरती 2 धावांना धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 45 या आकड्यावरती सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी जर पाहिला ना तर जिथे 1 धाव होती तिथे दुहेरी धाव संकेत मात्र कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात 45 या आकड्यावरती. अजूनही जर पाहिला तर अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू इथून शिल्लक असतील. इथून आडवा पाटणा फटका लॉंग ऑन रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि फेकी थोडीशी चुकीची. आणि इथे जर पाहिला तर जजमेंट सुरेख केला होता, परंतु इथे 2 धावा रोखू शकत नाही या चेंडूवरती. 47 धावा धाव फलकावरती लागला गेल्यात. शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल. फुल टॉस, परंतु इथे जर पाहिला तर
थर्ड मॅनच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. चेंडू फरार होतोय 4 धाब्यांसाठी. चौकार, या चौकारच्या साह्यानं धाव फलक जाऊन पोहोचलाय. 51 या आकड्यावरती 50 कंप्लीट केल्या चिल्टन या टीमनं. इथे पहिल्या इनिंगला मात्र इथे फुल स्टॉप लागला जात उभय. अगदी जर पाहिला तर 52 धाब्यांचा इथे टार्गेट सेट केलाय. तर दुसऱ्या इनिंगला मात्र 51 धाबा. रिव्ह्यू यस हाईट फॅक्टर साठी यस इथे चेक केला जाईल. गणेश दादा देशमुख आपण या थर्ड अंपायरची भूमिका. इथे फ्लेअर डिलिव्हरी यस हा चेंडू फ्लेअर असेल. इथे इनिंगला मात्र इथे फुल स्टॉप लागला जातोय. मी थांबतोय. दुसऱ्या इनिंगला मात्र आवाज ऐकूया गुंडगे गावच्या सुपुत्र सुमित गायकर सरांना इथे माईक फोनवरती जोडले जातील. थँक्यू बबलूजी. या स्पर्धेसाठी तुमचा सुद्धा चांगला सहकार्य आहे. अगदी या तिन्ही नाईट मध्ये तुमचा आवाज या स्पर्धेसाठी लाभला. चांगला खेळ राहिला चिल्तन संघाचा सुद्धा. अगदी 3 षटकांचा विचार केला तर 30 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी त्यांची राहिली आणि एकूण टार्गेट डिपेंड केलं ते 52 या संख्येचं टार्गेट त्यांनी डिपेंड केलेलं आहे. कराडे विपक्ष चिल्तनाचा हा सामना रंगलाय. इथून सुरुवात होईल सेकंड इनिंग साठी. अगदी आदर्शनी शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, त्यानंतर चौकार, त्यानंतर डबल धाव घेतली, त्यानंतर अजून एक चौकार आला. तिथून एकूण धाव संख्या झाली ती 52 संघाची. चिल्ड्रन संघाला 52 धावा झाल्या चिल्ड्रन संघाच्या. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये होराले आणि त्यांच्या विरोधात तलेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. होराले आणि त्यांच्या विरोधात तलेगाव. होराले संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे तलेगाव संघाचा कर्णधार लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये जमायचंय. होराले संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तलेगाव संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, फर्स्ट अँड लास्ट कॉल, प्लीज जॉईन द टॉस बॉक्स. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सामन्याला सुरुवात झालेली आहे. कराडे संघाची प्रथमतः सलामी जोडी मैदानात दाखल झालेली आहे. चला लगेच याचं चिल्तन संघ आपला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आपल्या जेवढं सामने स्पीडअप करायचे आहेत. आजच्या रात्रीतला हा 3रा राऊंड. प्रथमतः आलेली जोडी आदित्य आणि निखिल कशा प्रकारे चेस करत आपल्या संघाने ही धाव आपण बघू शकतोय. मैदानामध्ये आलेली सलामीची जोडी. इथून पहिला षटक टाकणार असतील चिल्तन संघामधून सनी.
आदित्य स्ट्राईक वरती असतील आणि त्यांच्या समोर असतील सनी. पहिला षटक घेऊन आलेत. ते सामन्याला सुरुवात होते. चला स्पीडअप करायचंय. पहिला चेंडू असेल या षटकाचा. पॉवर प्लेचा षटक असेल. सेकंड इनिंग असेल. 52 धावाचं टार्गेट चेस करायचं असेल कराडे संघाला. पहिला चेंडू सनीचा. अगदी चांगला चेंडू होता. पहिला चेंडू अगदी चेंडू पडल्यानंतर हलकीशी फिरकी घेतली. चांगली सुरुवात येतो म्हणू शकतो आपण चिलटण संघाची. चला दोन संघादरम्यान टॉस करूयात. एकीकडे अन्वी शिवश्री होराले आणि त्यांच्या अगेन्स्ट तलेगाव गावदेवी तलेगाव या दोन संघादरम्यानची मॅच. दोनही कर्णधारांना विनंती करेल आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हा. मी विनंती करतोय की आपण इथे चांगली पैकी ते संघाचं श्री गणेश झालेलं आहे 1 धावेने. इथे कराडे संघ आपला अकाउंट ओपन करतील. पंच धावा किती घ्यायच्या आहेत? ते 2 धावा धावून घेतल्या गेल्या आहेत. ते संघाचं श्री गणेश झालेलं आहे. आदरणीय दीपकजी मोरे यांच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान टॉस केला जातो. एकीकडे अन्वी शिवश्री होराले आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी तलेगाव. प्रथम सत्रातील अंतिम सामना आपल्या समोर येईल. चांगला फटका होता. इथे थोडंसं खराब कॉलिंग झालं मैदानामध्ये. जिथे धाव होती तिथे थांबवण्यात आलं. जे डॉट चेंडू आलाय. चांगलं क्षेत्रक्षम बघू शकतो तिथे. चांगली कॉलिंग सुद्धा राहिली. चांगली सुरुवात सनीने सुद्धा आपल्या संघासाठी करून दिली आहे. चांगला फटका पोचलाय मैदानाच्या बाहेर आलेला आदित्यच्या बॅट मधून षटकार. चांगला फटका होता. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता तो अनसक्सेसफुल झाला. 1 धाव कंप्लीट करून घेतली. स्ट्राईक चेंज इथे आपण बघू शकतोय. 5 चेंडूचा खेळ संपलेला. एकूण धावसंख्या झालेली आहे 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण बघू शकतोय कराडे संघाची. आदित्यने चांगली सुरुवात दिली तर आपल्या संघासाठी. निखिल आला स्ट्राईक वरती. शेवटचा चेंडू असलेला षटकाचा. P1चं पहिलं षटक आहे. शेवटचा चेंडू सुद्धा सनीचा. स्लोवर चेंडू होता त्यावरती ते झेल प्राप्त होईल का आणि ते फंबलिंग झालेलं आहे. झेल जमिनीला दान झालं कितपत आहे आणि ते थ्रो सुद्धा डाऊन फॉल मध्ये होता. इथे खराब फेकी. हा इथे 2 धावा कंप्लीट केल्या आहे. प्रथमतः झेल ड्रॉप झाली जमिनीला. त्यानंतर फेकी सुद्धा खराब झाली. त्यात 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. त्या सक्सेसफुल सुद्धा आल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 आकड्यावरती. पहिलं षटक होतं सनीचं. अगदी 6 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या. तर गोलंदाजीसाठी आले ते मनीष. सलामीली आलेली जोडी अजूनही मैदानात दाखल आहे. चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण कराडे संघासाठी. P1चं षटक म्हणजे ते संपलेलं आहे आणि इथे आता असेल दुसऱ्या ओव्हरचा खेळ असेल. इथे गोलंदाजीसाठी आलेत मनीष. दुसऱ्या षटक असेल षटकाचं.
आदित्य असेल सागोदी ज्यांनी मागच्या षटकामध्ये चांगला फटका मारला होता, तोच आदित्य स्ट्राईक वरती आहे. आणि त्यासमोर असेल मनीष, पहिला चेंडू या षटकाचा. चांगला चेंडू तर त्याला अगदी समाचार दिला आणि ते डॉट चेंडू असेल. चांगली सुरुवात मनीषसाठी आपण बघू शकतोय मैदानामध्ये. अगदी पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडू ती चांगली सुरुवात दिली आणि डॉट चेंडू ते स्कोर कार्ड मध्ये दाखल झालेला आहे. स्ट्राईकला आदित्य आहे. आदित्यकडे सुद्धा ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. दुसरा चेंडू या षटकाचा. अगदी काय फटका आहे, अगदी टायमिंग करून सीमारेषेच्या बाहेर पोहोचला हा फटका येईल. 6 धावेसाठी आलेला आदित्यच्या बॅटमधून. बिग 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 हिट षटकार. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपण बघू शकतो लॉंग ऑन यार्ड मध्ये. तलेगाव संघ आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यांनी प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. ते कमबॅक आपण बघू शकतो मनीषा गोलंदाजाकडून. ब्लॉक होल चेंडू होता, चांगला चेंडू होता, अगदी पायामध्ये टाकला होता. एक धाव कंप्लीट. अजून फंबलिंग. इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव सुद्धा देण्यात आली आहे. फंबलिंग मुळे एक एक धाव खूप महत्वाची असते आणि तीच धावा मैदानामध्ये चोरून घेताना इथे 2 धाव कंप्लीट आणि 2 धावा ऍड होतील. एकूण धाव संख्या स्कोर कार्ड मध्ये असतील त्या 20 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला. धाव संख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. निखिल आहे स्ट्राईक वरती. ती मनीष त्याचं चांगलं काम करतोय. चांगले चेंडू त्याने टाकले होते म्हणजे फंबलिंग मुळे जिथे एक धाव होती तिथे 2 धावा आल्या आणि निखिलला परत स्ट्राईक वरती यावं लागलं. ते चांगला चेंडू होता आणि ते लटकवलं होतं या निखिलला फलंदाजाला. ते झेल जमिनीला दान झाला. कितपत निखिल महागात पडेल ते चिलटण संघाला आपण बघू मैदानामध्ये. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धाव संख्या झाली ती 20. ते शेवटचा चेंडू आहे षटकाचा. चांगला फटका होता. इथे बाहेर पोहोचवलाय का आणि ते बाहेर असेल. इथे 6 धावांसाठी येईल मोठा फटका. ज्या निखिलची झेल जमिनीला दावली त्याच निखिलने बिग हिट मारून ही ओव्हर षटकाराने संपवलेली आहे.
तिथे अगदी ज्यांना दुखापत झाली आहे जे 12th मध्ये आम्हाला सांगतात ते सुद्धा डॉक्टर आहेत. अगदी त्यांच्या नावाचीच टी शर्ट आपण त्यांची जर्सी स्पॉन्सर आपण बघू शकते. डॉक्टर पाटील हॉस्पिटल रसायनीमध्ये यांचं हॉस्पिटल आहे. चला स्पीडअप करा. जास्त काही इजा असेल तर आपण 12व्या प्रतिनिधीचा अवलंब करू शकता. जाऊया सामन्याकडे. सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 आकड्यावरती. मनीष आला होता दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या चेंडूमध्ये चांगला समाचार दिला होता. अगदी डॉट चेंडूला तर त्यानंतर लगेचच बिग हिट येऊन आदित्यने सुरुवात केली होती षटकाराने. त्यानंतर निखिलने सुद्धा षटकार मारून ओव्हरचा एंड केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक घेऊन आलाय तो परेश आलाय गोलंदाजीसाठी. आदित्य असेल स्ट्राईक वरती. अजूनही सलामीला आलेली जोडी मैदानात दाखल आहे. चांगली सुरुवात कराडे संघासाठी देतात हे आलेले प्रथम सलामी जोडी. परेश आलाय गोलंदाजीसाठी आणि इथून गरज असेल 12 चेंडू 26 धावेची. ती 12 चेंडू 26 धावा जोडल्या गेल्यात. आता इथून गरज असेल 12 चेंडू 26 धावा. पहिला चेंडू परेशचा. आदित्य असेल समोर. अगदी पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. ते अनसक्सेसफुल झालाय. डॉट चेंडू आलाय. चांगली सुरुवात परेशसाठी आपण बघू शकतोय मैदानामध्ये. इथून डॉट चेंडू येणं खूप गरजेचं आहे. चांगली सुरुवात. इथे दुसरा चेंडू आहे षटकाचा. काय फटका आहे. अगदी घुटना टेक तमाशा देख असा हा फटका होता आणि जाऊन पोचले ते लॉंग ऑन यार्डच्या बाहेर आलेला आदित्यच्या बॅट मधून. बिग हिट बिग षटकार टीजे. पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडू ती बिग हिट आणलाय. त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. इकडून आदित्य खेळतोय तो अगदी 10 चेंडू 22 वरती खेळतोय. हाही फुलटा चेंडू होता. चांगला फटका. पॅडल स्वीप खेळले ते चौकारीसाठी जाईल चेंडू आणि सक्सेसफुल होईल. अजूनही 4 धावा ऍड होतील आदित्यच्या बॅटेमधून आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते 36 आकड्यावरती. अजूनही इथून 9 चेंडू आणि 16 धावाचं समीकरण असेल. तनय शेलार कृपया आपण इथे यावे. तीन चेंडूचा खेळ संपलेला आहे. एक चांगला चेंडू. यास गणेश देशमुख या स्पर्धेचे आयोजक आमचे वर्णे गावाचे. त्यांना अख्ख्या गुंडगे गावातर्फे त्यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये. चांगला फटका.
ते 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अजूनही 8 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण असेल. माफी असावी. 5 चेंडूचा खेळ संपलाय. हाही फटका सुंदर आहे आणि इथे सजवलं आणि नटवलं आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. अगदी क्लासिक फटका होता. येईल 4 धावेसाठी 4 धावा ऍड होतील. इथून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 आकड्यावरती. असेल आणि या षटकामध्ये धावा करायच्या असतील त्या ते 11 धावेचं समीकरण असेल. चला टीम मिटिंग घ्यायची नाहीये. चित्रलान संघ लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. शेवटचं शतक असेल. सलामीला आलेली जोडी निखिल आणि आदित्य अजूनही मैदानात दाखल आहे. दोन्ही संघानेच या खेळपट्टीवरती धावा सजवल्यात आणि आपल्या संघाला हा सामना इझी करून दिलेला आहे. आता इथे समीकरण असेल 6 चेंडू 11 धावेचं. दोन्ही आलेले हे फलंदाज ओपनिंगला दोघांनीच धावा या जोडलेल्या आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो आकाश आलाय गोलंदाजीसाठी. इथून समीकरण असेल 6 चेंडू 11 धावेचं. जाऊया मैदानाकडे. आकाश आलाय गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 11 धावेचं समीकरण. पहिला चेंडू होती. चांगली सुरुवात करून दिली आणि ते परतावं लागेल आदित्यला, ज्याने या पारीचा अगदी इझी पार करून दिला होता. त्याच आदित्यला परतावं लागेल हिथून. ते चांगली सुरुवात आकाशसाठी आणि चित्रलान संघासाठी सुद्धा. पहिला आदरा मिळतो तर कराडे संघाला. अगदी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या फळांसाठी. अगदी स्वतःच्या जीवावरती अगदी 14 चेंडूवरती 27 धावा जोडल्या आदित्य खेळाडूने. आणि आता फलंदाज दाखल झाला आहे ते जितेंद्र. 12th मध्ये आम्हाला सांगतायत. चांगली सुरुवात करून देतोय आकाश आपल्या संघासाठी. आता इथून समीकरण थोडं डिफिकल्ट असेल. 5 चेंडू 11 धावेचा असेल. जितेंद्र आलेत फलंदाजीसाठी. दुसरा चेंडू आहे षटकाचा. ते अजून एक चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू आणि ते फलंदाज बाद असेल आमचं पंच आम्हाला सांगतायत. अगदी बोटवरती आल्यानंतर आमचे स्कोरर ते लियाला घाई केली आणि ते विकेट गेलं. जितेंद्रला इथं परतावं लागेल. ते चांगली सुरुवात अगदी म्हणू शकतोय. कमबॅक म्हणू शकतोय चित्रलान संघासाठी आपण. ते 3 षटकांमध्ये 41 धावा जोडल्या होत्या. चला लगेचच फलंदाज दाखल व्हायचंय. आता समीकरण असेल 4 चेंडू 11 धावेचं. 6 चेंडू 11 धावेचं समीकरण होते. आता असेल 4 चेंडू 11 धावेचं. बॅक टू बॅक 2 विकेट्स काढतोय तो आकाश. हा गोलंदाज अगदी हॅट्रिक वरती आहे. विनोद आलाय फलंदाजीसाठी. क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतंय. जिथे 3 षटकामध्ये 41 धावा जोडल्या होत्या कराडे संघाने, इथून चिलटन संघाकडून आकाश कमबॅक करतोय. बॅक टू बॅक दोन्ही चेंडूवरती विकेट्स काढलेले आहेत. अगदी हॅट्रिक चेंडूवरती आहे तो. बघूया आजची रात्र कोणाच्या लक मध्ये असेल.
विनोद आले तर फलंदाजीसाठी. अगदी शांतपणे तिचा खेळ चालू आहे मैदानामध्ये. चला स्पीडअप करायचंय. हॅट्रिक चेंडू असेल. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू विकेट काढलेले. तिसरा चेंडू या षटकाचा आणि हाही चेंडू सुंदर आहे आणि ते परतावं लागेल ते विनोद यांना. ते निखिल असते स्ट्राईक होती. निखिलने स्ट्राईक त्याच्याकडे ठेवलेली आहे. जिथे समीकरण 6 चेंडू 11 होतं तिथे समीकरण असेल 3 चेंडू 11 धावेचं. ते सामना झुकलाय चिलटन संघाकडे एकेतर्फेचा. इथे 3 षटकामध्ये 41 कराडे संघाने जोडल्या होत्या. तोच कराडे संघ इथे माघात सापडलाय. अगदी घातकीची गोलंदाजी करतोय आकाश तो या ग्राउंड मध्ये. आपल्या संघाला कमबॅक करून देणारी अशी ही गोलंदाजी अगदी सुंदरपणे. बॅक टू बॅक 2 विकेट्स काढल्यानंतर अगदी तिसरा चेंडू सुद्धा डॉट होता. त्यावरती एक रनआउट सुरपात विनोदला परतावा लागलं आणि निखिलला स्ट्राईक इथे भेटलेली आहे. आता इथे समीकरण असेल 3 चेंडू 11 धावेचं. निखिल असले स्ट्राईक होती. चौथा चेंडू आहे षटकाराचा. सॉरी आणि ते हवेत आहे चेंडू आणि ते काय झेल होती अप्रथम. ते गोलंदाजाचं कौतुक करू तेवढं कमी असेल. अगदी आकाशसाठी जोरदार ताला झाल्या पाहिजेत. ती 4 चेंडूचा विचार केला तर दोन्ही चेंडू होती बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्या होत्या. त्यानंतर एक रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झाला. लगेचच तिथं चौथ्या चेंडू होते अजून एक विकेट. म्हणजे त्या षटकामध्ये 4 गडी बाद झाले. समीकरण असेल 2 चेंडू 11 धावेचं. निखिल शिंगडेला इथे परतावा लागते आणि आता मैदानात आलाय तो निखिल घोडीला आलाय मैदानामध्ये. एक निखिल गेला तर एक निखिल आलाय. बघूया हा निखिल काय करतो आपल्या संघासाठी. आकाशने सुद्धा तिथे कमबॅक केलेलं आहे. बॅक टू बॅक विकेट्स काढून आपल्या संघासाठी सामना इझी केलेला आहे. आता इथं असेल 5वा चेंडू आणि समीकरण असेल 2 चेंडू 11 धावेचं. हा चेंडू पूर्णपणे सामना डिपेंड करत आहे. 5वा चेंडू षटकाचा आणि ते हाही फटका फसलाय आणि ते झेल जमिनीला दान झाला. नाही तर ते काही नाही करू शकत आहे. तुम समीकरण होतं 2 चेंडू 11 धावेचं. नाही ते सामना ओळलाय तो चितळण संघाकडे. 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथून जर कुठल्या प्रकारचा नो किंवा वेगळा चेंडू आला तर इथे समीकरण बदलेल. एक चेंडू 10चं समीकरण असेल. जिकडे सामना कराडे संघाकडे ओळला होता तिथे आकाशने त्याच्या गोलंदाजीच्या थ्रू आपल्या संघाला इथे विजयी करून देण्यासारखी गोलंदाजी केली आणि ऑलमोस्ट त्यांच्या सामना विजयी झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. शेवटचा चेंडू आणि हा पोहोचलाय मैदानाच्या बाहेर. पण इथे संघ विजय होईल चिळतन. बापूजी 11 चिळतन हा संघ विजयी झालेला आहे. दी बॅड लक आपण म्हणू शकतोय कराडे संघाचे. जी ओपनिंगला आलेली जोडी होती त्या जोडीने अगदी 3 षटकामध्ये 41 धावा जोडल्या होत्या. जिथे आदित्य गेल्यानंतर पूर्ण कराडे संघाचा बॅट पॅच चालू झाला आणि ते कमबॅक केलं. ते आकाशा गोलंदाजाने आपल्या चिलटन संघाला विजयी केलं. चांगला खेळ राहिला दोन्ही संघांचा.
आणि ते मॅन ऑफ द मॅच ठरलेत. ते आकाश ठरलेत मॅन ऑफ द मॅच. अगदी 6 चेंडूचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडूती विकेट होते. पहिल्या 2 चेंडूती विकेट, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट, त्यानंतर चौथ्या चेंडूत सुद्धा विकेट. म्हणजेच अगदी 7 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट त्याच्या अकाउंटमध्ये प्राप्त झाल्या. तोच आकाश ठरला या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या आकाश लगेच आपली मॅन ऑफ द मॅच घेऊन जायची आहे. सामना विजयी करून देण्यासारखी ही गोलंदाजी राहिली.